हा फोटो बघा। या फोटोत एक आजीबाई थेट जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत। आता दुसरा फोटो बघा। या फोटोत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे त्याच आजीबाईंचं कुणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलणं करून देत आहेत। हे दोन्ही फोटो पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की या आजीबाईंचं इतक्या बड्या अधिकाऱ्यांशी नेमकं काय काम पडलं असेल। या आजीबाईंनी आपला हिरावलेला हक्क परत मिळवण्यासाठी तब्बल 10 वर्ष लढा दिला। या लढ्यात प्रशासनाने मदतीचा हात दिला, त्यामुळं त्यांच्या लढ्याला यश आलं। मीराबाई सुरेश मराठे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे। त्या जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी खुर्द गावातल्या रहिवासी आहेत। आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नियतीने त्यांची परीक्षाच घेतली। पतीचं निधन झाल्यानंतर एकाकी जीवन जगत असताना सख्ख्या भावांनी देखील त्यांच्यावर अन्यायच केला। वडिलोपार्जित शेतजमिनीचा हक्क हिरावून घेत भावाने ती शेतजमीन परस्पर विकून टाकली। कित्येक वर्षानंतर मीराबाईंना आपल्या हक्काची जाणीव झाली। त्यानंतर त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली, पण निरक्षर असलेल्या मीराबाईंना अनेक अडचणी येत गेल्या। पण सुदैवाने त्यांची गाठ तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी पडली। त्यांनी त्यांची व्यथा जाणून घेत प्रशासनामार्फत मदतीचा हात दिला। नंतर महसूल विभागाने कायदेशीर मार्ग अवलंबला। मीराबाईंना न्यायाची आस लागलेली असतानाच आयुष प्रसाद यांची नाशिकला बदली झाली। आता नव्याने दाद मागावी लागणार या भावनेतून त्या नाराज झाल्या। पण नवे जिल्हाधिकारी रोहन घुगे हे देखील त्यांच्यासाठी देवासारखे धावले। त्यांनी एरंडोलचे प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले। सुनावणी दरम्यान मीराबाईंच्या बाजूने निकाल आला। शेवटी सातबारा उतार्यावर सहहिस्सेदार म्हणून त्यांचं नाव लागलं। सन 2024-25 मध्ये माननीय आयुष प्रसाद सर जिल्हाधिकारी असताना मीराबाई मराठे या आजी त्यांच्याकडे वारंवार चक्रा मारत होत्या। त्यांचं असं म्हणणं होतं की माझी शेती माझ्या भावाने फसवून त्यांच्या नावाने करून घेतलेली आहे। त्यावर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मला फोन करून सांगितलं की गायकवाड साहेब यांची फाईल चेक करून एकदा मला सांगा। त्यानंतर मी त्यांची फाईल बघितली। फाईल बघितल्यावर मला असं लक्षात आलं की आजी म्हणते त्या ह्याच्यात तथ्य आहे। त्यानंतर माननीय आयुष प्रसादांची बदली झाली। माननीय रोहन घुगे सर आले, त्यांनाही या आजी जाऊन भेटल्या। त्यावर सरांनी मला फोन करून सांगितलं की गायकवाड साहेब याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल। मी सरांना सांगितलं सर यामध्ये आपल्याला अपील दाखल करून त्यावर निर्णय द्यावा। मग जिल्हाधिकारी महोदयांनी आमचे विद्याधिकारी श्री धनंजय खेवलकर साहेब यांना निर्देश दिले व अपील तयार करून दिले। ते अपील माझ्याकडे दाखल झाल्यावर मी दोन्ही पक्षांना नोटिसेस काढल्या व त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। त्याच्या दोन्ही भाऊ आजीचे दोन्ही भाऊ आणि सध्याचे खरेदीदार यांना नोटिसेस मिळवणे काही गैरहजर राहिले। त्यानंतर आम्ही कागदपत्रांच्या आधारे सुनावणी पूर्ण केली व त्यात निर्णय दिला। त्यात निर्णयात मला असं आढळून आलं की 2 फेरफार झाले होते। एक आजीच्या वडील मयत झाल्याचा, आजीचे वडील वारल्यानंतर त्यांचे वारस लागले होते। त्यामध्ये 2 भाऊ, एक आई व आजी असे वारस होते। तर त्याच दिवशी वारस लागल्यानंतर त्या दिवशी दुसरा फेरफार घेण्यात आला होता व तिच्या आजीच्या आईचे व आजीचे दोघांचे हक्क सोड करून घेण्यात आले असते। वास्तविक पाहता आजी निरक्षर असल्यावरही साध्या अर्जावरून ते फेरफार घेण्यात आले। आजीला कुठलीही नोटीस देण्यात आली नाही व आजीचा हक्क त्याच्या म्हणून डावलण्यात आला। त्यामुळे मग मी असा निर्णय घेतला की आज रोजी ज्यांनी जमीन खरेदी केली आहे त्यामध्ये आजीला सहहिस्सेदार करून आजीचा हिस्सा तिला मिळवून दिला। भाऊबंदकीच्या वादातून हिरावलेला शेतजमिनीचा हक्क मीराबाईंना प्रशासनाच्या मदतीमुळे परत मिळाला। त्यामुळं राज्यातील इतर अधिकाऱ्यांनी देखील अशाच प्रकारे काम केलं तर जनतेचा प्रशासनावरचा विश्वास निश्चितच वाढेल, हे मात्र नक्की। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।